सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, नमस्कार. माझ्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ठाणेकर मतदार बंधू भगिनी नागरिकांना आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्याचा वेळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक महोत्सव चालू होत आहे आणि या महोत्सवामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार देऊन एक चांगला सुशिक्षित निपक्ष आणि कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी प्रवृत्ती भ्रष्टाचार नसलेली व्यक्ती आणि शिकलेली व्यक्ती ग्रॅज्युएट असावी अशा प्रकारचं नगरसेवक आपल्याला ठाणे शहरातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रावर निवडून द्यायचं आहे. गेली 34 वर्ष अबाधित सत्ता बघून जे काही टक्केवारीने लाचारीने धोकाधडीने खोकेदाराने नगरसेवकाचे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून श्रीमंत झाले, गडगंज झाले आणि स्वतःला तरी सर्वसामान्य कार्यकर्ता समजतात, जनतेतला नेता समजतात. बघा, जनतेतला नेता सर्वसामान्य कार्यकर्ता एवढा गब्बर की महाराष्ट्रामध्ये आलेल्या 30 जिल्ह्यातील पूरस्थितीला महाराष्ट्र सरकारकडे पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी पैसा नाही, परंतु या संपूर्ण राजकारी नेते मंत्री महोदय यांच्याकडे एवढा गडगंज पैसा आहे, अब्जोपती रुपये आहेत की ते जर महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसे वळते केले तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम प्रगत होईल. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम प्रगत होईल. परंतु हे एवढे स्वार्थी मक्कार सगळे मंत्री महोदय राजकारणी आहेत की एकेकाची प्रॉपर्टी 50 कोटी 100 कोटी 1000 कोटी रुपयाच्या घरात आहे, परंतु 1 रुपया गरिबांसाठी मदत देऊ शकत नाही, गोरगरिबांच्या घरासाठी देऊ शकत नाही, सार्वजनिक विकास कामांसाठी देऊ शकत नाही खिशातून. आणि आपण सरकारवर अवलंबून राहतो. सरकार निधी देईल, केंद्र सरकार निधी देईल, पण ज्या बगडबच्च्यांचं काय करायचं, या बगडबच्च्यांचं काय करायचं, यांच्या खेच्यामध्ये अपार गडगंज आणि मालमत्ता भरलेली आहे. यांना ठाणे महानगरपालिका हवी आहे, मुंबई महानगरपालिका हवी आहे. ते कशासाठी सत्ता हवी आहे तर टक्केवारी लाचारी भ्रष्टाचारी आणि टेंडर सेटिंग करून कंपन्यांथ्रू पैसे कमवणं आज एक उद्देश आहे. आज कुठलाही एकी मंत्री महोदय नगरसेवक आमदार खासदार राजकारणी सत्ताधारी मला दाखवा याला खरोखर जनतेची काळजी आहे, शहराच्या विकासाची काळजी आहे, असं कुठलाही एक नेता सापडे. सगळेच काही स्वार्थ. म्हणून म्हटलं ना, एकमेव महामानव होऊन गेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्याने देश घडविला, संविधान घडवलं, घटना घडविली, कायदा मंत्री समाज नियोजन मंत्री असताना केवळ माझ्या समाजाला फायदा नाही म्हणून मी मंत्रिपदावर राहू शकत नाही हे ठणकावून सांगून मंत्रिपदाला लाथ मारणारे म्हणून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांच्यासारखा असा एकही नेता नाही की ज्याने सत्तेला खुर्चीला लाथ मारले. रामदास आठवले बघा काय म्हणतात, लोकांतून निवडून येत नाही परंतु जनतेतून निवडून येत नाही, परंतु लाचेने भीक मागून सत्तेधारांकडे सत्तेतील वाटा मागतात, खुर्ची मागतात. हे केवढं भिकारीपणा लाचारपणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले, शिका संघटित व्हा पण संघर्ष करा, अन्यायाचा प्रतिकार करा, हारला तरी चालेल पण लढा, पण लाचारी पत्करू नका. लाचारी पत्करू असं सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे विधान आहेत. जेव्हा तुम्ही
लाचारी कराल, प्रशासक व्हा, सत्ताधारी व्हा, परंतु सत्ताधाऱ्यांच्या टाटाखालचे मांजर होऊ नका. सत्ताधाऱ्यांच्या टाटाखालचे मांजर होऊ नका. परंतु आपण ते होतोय. महामानवाचा आपण अपमान करतोय, पावलोपावली वारंवार अपमान करतोय. थोर राष्ट्रीय क्रांती पुरुषांचा अपमान करतोय, पावलोपावली करतोय. त्याचा आपल्याला काही सार्थ अभिमान नाही. अपमान झाला तरी चालेल, पण माझी खुर्ची, माझी सत्ता टिकली पाहिजे, एवढंच फक्त आहे. येणाऱ्या निवडणुका, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका काय सांगतात आहे? प्रत्येक जण बोलतो आम्हाला मुंबईवरती सत्ता पाहिजे, आम्ही युतीमध्ये निवडणूक लढणार. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शरद पवार, शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार युतीत लढणार, एक काही महायुतीत लढणार मुंबई महानगरपालिका. आणि ठाण्यापासून पुढील संपूर्ण नगरामध्ये एक पॅनल पद्धतीने आणि एकल पद्धतीने, मुंबईमध्ये एकल पद्धतीने आणि बाकी सर्व नगरपालिकेच्या पॅनल पद्धतीने होणार. हे एक स्वार्थाचं गणित आहे, राजकारणाचं गणित आहे. नियम सगळ्यांना सारखा पाहिजे लोकशाहीचा. इथे पण नियमामध्ये चोरी. मुंबईमध्ये वेगळा नियम, मुंबई महानगरपालिकेला वेगळा नियम, ठाण्यापासून पुढील जिल्ह्यामधील नगरपालिकांचा वेगळा नियम. असं का? माझा निवडणूक आयोगाला आक्षेप आहे की 2011ची लोकसंख्या पकडून तुम्ही निवडणुका घेत आहेत, पण 2011पर्यंत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या आहे 14 लाख आणि आता ठाण्यामध्ये लोकसंख्या आहे 35 लाख. मग 21 लाख लोक मतदान करणार नाहीत का? हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुका जनगणनेनुसार न करता वाढत्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार करावी, त्याप्रमाणे मतदार याद्या कराव्यात. निवडणुका लोकसंख्या वाढली ना, उमेदवार वाढतात. लोकसंख्या वाढली, मतदार वाढतात, उमेदवार वाढतात, वॉर्ड वाढतात, प्रभाग रचना वाढते, पॅनल वाढतात. याचा विचार निवडणूक आयोगाने करावा, याचा आक्षेप मी मागच्या 10 तारखेला सप्टेंबरच्या 10 तारखेला नोंदवलेला. जाहीर सुनावणीमध्ये निवडणूक मुख्य अधिकारी संजय सेठींसमोर मी माझं प्रचलित भाषण दिलं हरकतीचं. सुनावणीच्या वेळेस ते त्यांना पटलं, परंतु या सुनावणीचं आम्हाला काही उत्तर नाही आहे. उत्तर द्यायची प्रथा नाही आहे. त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे पण नाही आहे. आता निवडणूक आयोग काय सांगते? दुबार मतदार याद्या असतील, दुबार नोंदणी असेल ती आम्ही रद्द करू. बोगस मतदार असला तर आम्ही रद्द करू. परंतु निवडणूक आयोगच हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर आहे. सत्ताधारी सांगतील त्याप्रमाणे प्रभाग रचना, वॉर्ड रचना यांनी बनवलेलं आहे. आधीच सेटिंग झालेले आहे. कुठल्या विभागात कुठले वॉर्ड आहेत, कुठल्या विभागात कुठले पॅनल आहेत, याची रचना आधीच केलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी भ्रष्टाचारी पक्ष कशा प्रकारे सेटिंगने निवडून येतील हे संपूर्ण रचना आधीच केलेली आहे. परंतु ठाणे महानगरपालिका एक अपवाय आहे की ठाणे महानगरपालिकेचा जो काही 50% भ्रष्टाचार चालू आहे, 50% भ्रष्टाचार चालू आहे. ठाणे महानगरपालिकेत जो काही 50% भ्रष्टाचार चालू आहे तो मोडीत काढायचा आहे, तो मिटवायचा आहे. ही जी नगरपालिका महानगरपालिका आत्ता आहे ही त्या काळची ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, आत्ताची महानगरपालिका ही माझ्या दिवंगत कामगार चांगू शिंदे यांनी वडिलांनी प्रस्थापित केली. या महानगरपालिकेचं नाव श्रीमंत मुंबई महानगरपालिका, जगातील 2 नंबरची श्रीमंत महानगरपालिका. आज तू पूर्ण भिकारी लागले. कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत, प्रायव्हेट फंड द्यायला पैसे नाहीत, ग्रॅज्युएट द्यायला पैसे नाहीत, रजेचे पगार द्यायला पैसे नाहीत, थकीत 7वा वेतनाचा फरक द्यायला पाहिजे. 10, 20, 30 झालेला ठराव 15 वर्षापूर्वीची त्याची अंमलबजावणी नाही. कामगारांचे फरक दिले जात नाही. अशा प्रकारे महानगरपालिका पूर्ण भ्रष्टाचाराने बरबडून भिकारी केलेली आहे. परंतु शासन निधी विकास विशेष निधी अंतर्गत बहुउद्देशीय प्रकल्प मात्र टेंडर मंजूर होतात, प्रकल्प मंजूर येतात. टेंडर सेटिंग तर मलिदा बंगल्यावरती उपमुख्यमंत्र्यांचे पोचतो. खासदारी त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचाही निधी बंगल्यावर पोचतो.
आज ठाणे महानगरपालिकेचे 1000 कोटीचे ठाणे महानगरपालिका भवनाची इमारतीचं टेंडर झालेलं आहे. कर्नाटकची कंपनी आहे KMV, खासदार श्रीकांत यांच्या मित्राची आहे. म्हणजे सेटिंगचे पैसे आधीच घरी पोहोचले. मग हैदराबादची कंपनी आली, परंतु ठाण्यातील मुंबईतील लोकल कंपनीला इथे काम करायला थार नाही. इतर राज्याबाहेरील कंपन्या येतात. मेगा इंजिनिअरिंग ती पण BJP सरकारची. MMIDचे कन्सल्टंट हे पण मंत्री महोदयांच्या पक्षातले. अशा प्रकारचं सगळं भ्रष्टाचार बरबडलेला आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंग येतात, शिवाजी मैदानी शिवाजी टॉवर, जिल्हा कलेक्टर कार्यालय, PWD कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल्स, ॲग्रिकल्चर लँड, या सगळ्या सरकारी मालमत्तांचं नव्याने निविदा काढून विविध शासन निधीवर प्रकल्प बनवतात. कारण टक्केवारी पोचली पाहिजे, कंपन्यांतून कामं मिळाली पाहिजेत आणि त्यांच्याच कंपन्या, तेच ठेकेदार आणि त्यांचीच बिलं घेणार, तेच टक्के घेणार. मग गरीब लोक काय कमवणार, कधी खाणार, गरीब कशावरती येणार. कार्यकर्ता आहेत, नगरसेवक आहेत, कार्यकर्ते शाखा प्रमुख आहेत, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत आणि टक्केही घेणार आहेत, निविदाही यांच्या, कंपन्या यांच्या. मग सर्वसामान्य गरीब काय करणार? ह्याला कुठून कामे मिळणार, ह्याला कुठून नोकरी मिळणार? ह्यांनी यांचे झेंडे धरायचे का हातामध्ये? हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना क्लस्टर कार्यालय ठाण्यात आणलं, SRA ठाण्यात आणलं 2018 पासून. पण SRA पण स्कॅम झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. झोपडपट्टी धारकांचे झोपडी योजनेचे प्रकल्प रखडलेले. आता एकनाथ शिंदेच्या दरवाजावरती लोकांची, महिला वर्गाची गर्दी होती, परंतु उपमुख्यमंत्री दिल्लीला मोदींना भेटायला. इथे गरीब कुटुंबियांना घरं मिळत नाहीत झोपडी योजनेअंतर्गत दिलेले विकास. त्यामुळे SRA मधले जेवढे बिल्डर आहेत तेवढे चोर आहेत, क्लस्टरमधले जेवढे बिल्डर आहेत तेवढे चोर आहेत. हे बिल्डर त्यांचे नाहीत तर एकनाथ शिंदेचे सगळे बिल्डर आहेत. मग ते जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर असतो, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले तर कारण भ्रष्टाचाराने मलिदा कमवण्यासाठी. L&Tला कंपनीला देऊन भ्रष्टाचार केला. रामचंद्रनगर, अशोक वैती, काजूवाडी तिकडचेच लोक आलेले आहेत. प्रकल्प रखडलेला आहे झोपडी योजनेतला. गांधीनगर प्रकल्प रखडलेला आहे झोपडी योजनेतला. चिराग नगर, लक्ष्मी चिराग नगर प्रकल्प आहे, हरदास नगरचे प्रकल्प आहेत, आशीर व्हेंचरचे प्रकल्प आहेत झोपडी योजने. हे संपूर्ण गडबड घोटाळा स्कॅम प्रचंड चाललेलं आहे. आणि आपण निवडणुकासाठी ह्या लोकांनाच मतं द्यायची. हे किती बरं हा आपल्यावर डोक्यावरती हे लोक जबरदस्ती बसलेले आहेत आणि आपल्याला गृहीत धरत आहेत आणि आपण त्याला मतदान करायचं आहे. का करायचं सांगते. प्रत्येक मतदाराने लक्षात ठेवा, जो कोणी नगरसेवक साठी निवडणुकीला उभे असेल, जो कोणी नगरसेवकच्या निवडणुकीला उभे असेल, जे 4-4, 5-5 वेळा नगरसेवक झालेले 25-25 वर्ष नगरसेवक आहेत, हे पुन्हा नगरसेवक जर मतं मागायला येत असेल तर गेल्या 25 वर्षामध्ये तुमची प्रॉपर्टी संपत्ती किती झाली याचा लेखाजोखा मागा. आमच्यासाठी आधी काय काय केलं ते दाखवा आणि आता काय पुढील करणार ते दाखवा, तरच आम्ही तुम्हाला मतदान देऊ. ही जनजागृती मी करतोय असा विचारा. प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे. कारण आपलं एक अमूल्य मत सोन्यापेक्षा किमती आहे. याच्या जीवावर हे लोक मतं घेतात, आपल्याला गृहीत धरून हे मोठे होतात, भ्रष्टाचाराने माया कमवत. आता एक नगरसेवक असला का, प्रस्थापित महानगरपालिका नसताना देखील सातत्याने नगरपालिकेमध्ये आल्याशिवाय यांचं चूल मूल पोट, यांचं चूल, यांचं मूल, यांचं पोट महानगरपालिकेवरच डिपेंडंट आहे. म्हणून महानगरपालिकेमध्ये आल्याशिवाय एकही दिवस या लोकांना करमत नाही. एवढा भ्रष्टाचाराने पैसा कमवण्याचा रोग या प्रस्थापित जुन्या जाणत्या नगरसेवकांना राहील. त्यामुळे 25-25 वर्ष तेच नगरसेवक, 25 वर्ष तेच नगरसेवक येत आहेत. आता नव्याने उमेदवार आपल्याला निवडून आणायचे 131 ठाणे महानगरपालिकेमध्ये BJP सोबत.
ठाणे महानगरपालिकेची सत्ता पलटी करायची, महापौर बीजेपीचा आणायचा आहे. सत्ता पलटी करायची, महापौर बीजेपीचा आणायचा आहे. मला टक्केवारी, धोकेदारी आणि धोका देणारा माणूस या महानगरपालिकेत नको. जी महानगरपालिका माझ्या बापाने घडवली ती बदनाम केली भिकारी बनून, अशा माणसांना माझा सक्त विरोध आहे. भले मला बीजेपीची लोक चालतील, परंतु शिवसेना गद्दार गटाची लोक मला चालणार नाहीत. यांना मी हाणून पाडणार. कारण अधिकाऱ्यांकडून कामं पण यांनीच करून घ्यायची आणि अधिकाऱ्यांना निलंबित पण यांनीच करायचं आकसाने. अधिकाऱ्यांकडून कामही यांनीच करायचे आणि अधिकाऱ्यांना निलंबनही करायला लावायचं आकसाने. ही यांची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे अशी लोक महानगरपालिकेत निवडून येता कामा नये, जे अधिकाऱ्यांवर आकसाने वागतात आणि टक्केवारीची कामे घरून घेतात. जे अधिकाऱ्यांवर आकसाने वागतात आणि चुकीची टक्केवारीची कामे करून घेतात, म्हणजे एखादा अधिकाऱ्याने आक्षेप घेतला तर त्याला सस्पेंड करायचं, ही यांची भूमिका राहिलेलीच आहे. त्यामुळे असे लोक महानगरपालिकेमध्ये चोरी करणारे, टक्केवारी करणारे, लाचारी, भ्रष्टाचारी भरवटणारे असे लोक महानगरपालिकेवर नको. त्यामुळे लोकांनी जागृत व्हा आणि स्वतंत्र मजूर पक्ष हा ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचार गाडण्यासाठी येत आहे. त्याला लोकांनी सहकार्य करायचे. नव्याने उमेदवार आपल्याला उभे करायचे, नवीन पिढी घडवायची, नवीन लोकांना रोजगार द्यायचा आहे, हा आपला उद्देश आहे. मूळ जो डॉक्टर महामानव विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक, जे चांगो शिंदेने घडवलं, जे चांगो शिंदेने रोजगार, रोटी व्यवसाय दिलं, कधी स्वतःचा स्वार्थ साधला नाही, कधी स्वतः निवडणुकीला उभे राहिले, कधी सत्य झाल्याने काम करत म्हणून आपलं जीवन अथंक व्यतीत केलं मरेपर्यंत. तेच त्यांचे धोरण घेऊन रवींद्र शिंदे येतोय. परंतु रवींद्र शिंदे हा नवीन पिढीला प्लॅटफॉर्म देणार, नवीन पिढीला रोजगार देणार, काम देणार म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष बीजेपीच्या साथीने काय, आपल्याला सत्ता पाहिजे. कारण लोकांची आपल्याला कामं करायची आहेत. भ्रष्टाचार करायचा नाही तर लोकांची कामं भ्रष्टाचारांना हाकलून लावायचा, हा माझा स्वतंत्र भारताचा, स्वतंत्र प्रगत देश करण्याचा, स्वतंत्र प्रदेश राज्य करण्याचा, त्यासाठी मला प्रगत महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करण्याचा मार्ग हा निवडणुकीचा आहे. तेव्हा निवडणुकीमध्ये लोकांनी स्वतंत्र मजूर पक्षाला सहकार्य करा नव्याने, तरच आपण या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार मिटू, तरच तो मंत्रालयाचा भ्रष्टाचार मिळेल, तरच तो दिल्लीतला भ्रष्टाचार मिळेल. हे तुम्हाला नको जाऊ. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत इंडिया लिमिटेड डिजिटल न्यूज चॅनल. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.